लग्नानंतर तब्बल 21 वर्षांनी मूल झालं आणि नवस फेडण्यासाठी ते मूल कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात सोडून दिलं। कृष्णा नदीला प्रचंड पूर आलाय, ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि त्याच पुराच्या पाण्यात नवस फेडण्यासाठी चक्क छोटं बाळ सोडून दिलं। पण त्यानंतर जो चमत्कार झाला तो पाहून संपूर्ण राज्याला एक आश्चर्याचा धक्का बसला। कृष्णा नदीच्या प्रचंड पुराच्या पाण्यात जिथं करोडो लिटर्स पाणी आणि अक्षरशः प्रचंड वेगानं वाहत होतं, तिथं एक चिमुकलं बाळ आई वडिलांनी सोडून दिलं। एक लाकडी पाळण्याला त्याला फुगे लावले होते, त्यात ते बाळ बसवलं आणि अक्षरशः पुराच्या पाण्यात वाहू लागलं। पण म्हणतात ना, देवाचा नवस फेडताना तो किती कठोर असला, अवघड जरी असला, तरी अशक्य वाटत असला तरी देव आपल्या भक्तांसाठी चमत्कार घडवून आणतो आणि तो चमत्कार इथं पाहायला मिळाला। हा चमत्कार कृष्णा नदीच्या पात्रात त्या मुलाबरोबर झाला। कृष्णा नदीच्या त्या प्रचंड पुराच्या पाण्यात जिथं सगळी गावं बुडाली आहेत, तिथं चिमुकलं ते बाळ जेव्हा पाण्यात सोडलं आणि त्यानंतर जो चमत्कार झाला तो एका न्यूज चॅनलला रेकॉर्ड केला। तो जर कॅमेऱ्यात काही झाला नसता तर त्याच्यावर कोणता भरोसा बसला नसता। लोक म्हणतात या जगात देव नाहीये, पण याची खरी पचिती देव आहे की नाही हे समजतंय। या घटनेमधून देवाला नवस केल्यानंतर जेव्हा नवस फेडायची वेळ येते तेव्हा बरेचसे लोक घाबरतात, पण हे आई वडील घाबरले नाहीत। त्यांचा देवावर पूर्ण विश्वास होता। त्यांनी त्यांचं मूल जे तब्बल 21 वर्षांनी झालं होतं ते त्यांच्यासाठी अतिशय मौल्यवान होतं, पण त्यांनी देवावर असलेली श्रद्धा, भक्ती आणि देवावरचा विश्वास यामुळे त्यांनी चक्क आपलं बाळ पाण्यात सोडून दिलं। बाळाची आई अक्षरशः रडू लागली। बाळ हळूहळू किनाऱ्यापासून लांब जात होतं। आई वडिलांची धाकधूक वाढत होती। किनाऱ्यावरचे लोक ओरडत होते, पण त्यानंतर असा चमत्कार झाला की ज्याच्यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता। किनाऱ्यावर उभे असणारे लोक वाचवा वाचवा ओरडत होते, पण जेव्हा देवाचा एक असा अभूतपूर्व चमत्कार झाला तो पाहिल्यानंतर किनाऱ्यावरील लोकांनी एकच जय जयकार केला। ही घटना एका न्यूज चॅनलने रेकॉर्ड केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला। हा चमत्कार देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालाय, त्यामुळे अद्भुत चमत्काराची नोंद देशाच्या इतिहासात होणार आहे। मग काय झालं त्या दिवशी, काय चमत्कार झाला जेव्हा कृष्णा नदीच्या पात्रात या बाळाला सोडून दिलं? कसा नवस होता तो? हा नवस कसा फेडला गेला? हा नवस फेडताना काय चमत्कार झाला? ही नवस फेडण्याची काय प्रथा आहे? इथं देवाचा चमत्कार कसा होतो? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती। कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये एका आई वडिलांनी त्यांचं बाळ सोडून दिलं। 2 वर्ष मुलाला चक्क कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात अक्षरशः फेकून दिलं। पण त्यानंतर झालेला चमत्कार, ज्याचा व्हिडिओ संपूर्ण देशात व्हायरल झाला। ज्या देवाचा नवस फेडण्यासाठी कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात 2 वर्षाच्या चिमुकल्या बाळाला सोडून दिलं आणि त्यानंतर जे झालं ते पाहिल्यानंतर संपूर्ण देश हादरला। देव आहे की नाही याच्यावर लोकांची शंका होती, पण या घटनेनं अभूतपूर्व चमत्कारानं देवाचं जे अस्तित्व आहे ते सिद्ध झालेलं आहे। ही चमत्कारिक घटना सांगली जिल्ह्यामध्ये घडली आहे। एक पती पत्नी होते ज्यांना लग्न झाल्यापासून तब्बल 21 वर्ष मूल बाळ नव्हतं। त्यांनी सांगलीतील या देवाला नवस केला होता आणि देव देखील नवसाला पावला, पण गेलेला नवस हा अतिशय कठीण होता। ही चमत्कारिक घटना, हा आपल्या देवाचा चमत्कार कशा पद्धतीनं घडला यासाठी आपल्याला 4 वर्ष मागे जावं लागेल। हे कुटुंब होतं कर्नाटकातील निपाणी गावातील रवींद्र वहावे आणि त्यांची पत्नी रवींद्र यांना 2 भाऊ होते आणि ते सर्वात मोठे होते। त्यांचे लग्न होऊन जवळपास 15 ते 17 वर्ष झाली। 4 वर्षापूर्वी म्हणजे 17 वर्ष ज्या वेळेस त्यांना लग्नाला झाले तोपर्यंत त्यांना कुठलंही मूल बाळ नव्हतं। त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन्ही भावांचं लग्न झालं। एका भावाला लगेच दुसऱ्या वर्षी मूल झालं, तर एका भावाला लगेच पहिल्याच वर्षी एक मुलगी झाली। रवींद्र आणि त्यांच्या पत्नीला काय मूलबाळ होत नव्हतं। त्यांनी वेगवेगळे डॉक्टर करून बघितले, अनेक उपचार घेतले, पण काहीच उपयोग होत नव्हता। त्यामुळे त्यांच्या भावांना वाटायचं की रवींद्रची सगळी संपत्ती आपल्यालाच मिळणार, कारण की रवींद्र यांना तर मूलबाळ होत नव्हतं। ते रवींद्र यांना म्हणायचे की तुम्ही आमची मुलं दत्तक घ्या, तर दुसरीकडे रवींद्र यांच्या पत्नीला गावातील बायका टोमणे मारायच्या, तर तुला मूल होत नाही, तू वांझोटी आहेस, म्हणून तिला त्रास द्यायच्या। यामुळे ती खूप दुःखी असायची, नैराश्यात असायची। 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। एकदा रवींद्र यांच्या पत्नीला गर्भधारणा झाली। ती प्रचंड आनंदी झाली, कारण गेल्या 15 ते 17 वर्षात तिला एकदाही गर्भधारणा झाली नव्हती। तिच्या आनंदाला पारावर राहिला नव्हता आणि डॉक्टरांकडे जाऊन त्यांनी तपासणी केली। डॉक्टर म्हणाले सर्व काही ठीक आहे, पण थोडासा प्रॉब्लेम आहे, तो बरा होईल। त्यांनी सोनोग्राफी करायला सांगितली। रिपोर्ट आले। डॉक्टर म्हणाले काळजी करण्यासारखं काही नाहीये। 1 महिना गेला, 2 महिने गेले, 3, 4, 5 महिने गेले। तिचा जीव आता तिच्याकडे विचित्र नजरेनं बघू लागले होते, कारण इतक्या वर्षांनी गर्भ कसा राहिला हे त्यांना कळत नव्हतं। स्वतःला आश्चर्य वाटत होतं। 5वा महिना लागला, ती पुन्हा डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेली। डॉक्टरांनी सोनोग्राफी केली, डोक्याला हात लावला। त्यांना खूप भीती वाटली। त्यांनी डॉक्टरांना विचारलं काय झालं? डॉक्टर म्हणाले तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके फार कमजोर झाले। आता तुमचं बाळ वाचेल की नाही याची शक्यता अतिशय कमी आहे।
डॉक्टरांनी बोलले, औषधं दिली, 8 दिवसांनी पुन्हा यायला सांगितलं. आता ती 8 दिवस कसे जाणार याची कल्पना नव्हती. पती पत्नी प्रचंड दुःखी होते. जर हे बाळ गेलं तर खूप अवघड होईल असं त्यांना वाटत होतं. पण त्यांना माहिती नव्हतं की त्यांच्या बाबतीत एक मोठा चमत्कार होणार होता. एक असा दैवी चमत्कार ज्यांनी त्यांनी कधीच कल्पना केली नव्हती. 8 दिवसानंतर जेव्हा ते डॉक्टरांकडे गेले, डॉक्टरांनी त्यांना पुन्हा एकदा तपासणी केली आणि त्यांना तपासणीमध्ये स्पष्ट झालं की ते बाळ मृत झालं होतं. आईच्या पोटात काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे त्यानं तिथं दम तोडला होता. डॉक्टरांनी हे सांगितल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना काय करावं सुचत नव्हतं. त्यांनी सगळे उपचार करून घेतले, बाळाची डिलिव्हरी करून घेतली. पण बाळ या जगात येण्याआधीच त्याचा श्वास थांबला होता. आता त्यांच्या आयुष्यात कुठलाच आशेचा किरण उरला नव्हता. ती आई अक्षरशः नैराश्यात गेली. लोक तिच्याकडे बघून हसायचे आणि म्हणायचे, हिचं कपाळ करंटी आहे, हिचंच नशीब खोटं आहे आणि त्यामुळं असं होत होतं. लोकांचे टोमणे ऐकून तिला वाईट वाटायचं. ही गोष्ट होती 4 वर्षापूर्वीची. ती महिला अगदी नैराश्यात होती. पण म्हणतात ना, जेव्हा माणूस नैराश्यात जातो तेव्हा देव त्याला एक मार्ग दाखवतो. तो मार्ग दाखवला. तिच्या घराशेजारी राहणाऱ्या एका वयस्कर महिलेनं तिच्या घरी आली आणि म्हणाली, एक बाई, असं देवस्थान आहे की त्या देवस्थानात जर तू जाऊन नवस केला तर तुला 100% बाळ होईल आणि तोही मुलगा होईल आणि तोही सदृढ होईल. सुरुवातीला तिचा त्यावर विश्वास बसला नाही. देव तिच्या डोक्यामध्ये आयडिया टाकत होता, चमत्कार दाखवणार होता, पण तिला विश्वास बसत नव्हता. तिला वाटलं की म्हातारी काहीतरी सांगत असेल. पण त्या म्हातारीनं सांगलीमधील एका देवस्थानाचा पत्ता सांगितला. तिथं जाऊन नवस केला तर मुलगा होईल असं सांगितलं होतं. ही गोष्ट ऐकून तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं. पण जेव्हा आजीनं तो नवस कोणता करायचा आणि त्या नवसासाठी मुलाचं काय करायचं हे सांगितल्यावर तिच्या पायाखालची जमीन सरकली. कारण तिला मुलाला जन्माला घालायचं होतं आणि त्या नदीमध्ये सोडून द्यायचं होतं. हा नवस अत्यंत भयानक होता. पण जर माझ्या मुलाला काही झालं तर, असा प्रश्न तिनं त्या म्हाताऱ्या बाईला विचारला. पण म्हातारी म्हणाली, अगं बाई, देवाचा चमत्कार तुला माहिती नाहीये. तू नवस तर करून बघ, तुला 100% परिणाम येईल. तिनं 2 दिवस विचार केला, तिच्या पतीला सांगितलं आणि अशा गोष्टींवर विश्वास नव्हता. पण इतके दिवस मूलबाळ नाही म्हणून ते देखील तयार झाले. चला सांगलीला जाऊ आणि अखेर ते सांगलीला निघाले. गाडीत जाताना त्यांच्या मनात विचार होता की जर संपूर्ण नवस करायची वेळ आली तर आपल्या बाळाला नदीत कसं सोडायचं. 4 वर्षापूर्वी अखेर सांगलीला जाऊन त्यांनी देवस्थानाला नवस केला. नवसामध्ये ते म्हणाले की देवा, आम्हाला मुलगा होऊ दे. आम्हाला जर मुलगा झाला तर आम्ही नवस फेडण्यासाठी कृष्णा नदीच्या पात्रात मुलगा सोडून देऊ. म्हणतात ना, देवावर जर खरी श्रद्धा असेल, श्रद्धेनं जर तुम्ही देवाला काही मागितलं तर देव ते तुम्हाला देतोच. आणि अगदी घडलं तसंच. 4 वर्षापूर्वी केलेला नवस अगदी 6 महिन्यांमध्ये पूर्ण झाला. महिलेला पुन्हा एकदा गर्भवती झाली. पहिली सोनोग्राफी केली. डॉक्टर म्हणाले बाळ सदृढ आहे. दुसरी केली, तिसरी केली, चौथी केली. प्रत्येक सोनोग्राफीमध्ये बाळ अगदी सदृढ होतं. त्याचं वजन अगदी नॉर्मलपेक्षा चांगलं होतं. त्याची वाढ व्यवस्थित होती. डॉक्टर सुद्धा चकित होते ते, कारण मागच्या वेळेस 5-6 महिन्यानंतर जे घडलं ते यावेळी अजिबात घडलं नव्हतं. पती पत्नीमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. पण त्यांना मध्येच आठवायचं की हे बाळ झालं तर आपल्याला नदीमध्ये त्याला सोडून द्यावं लागेल. त्यांना भीती वाटत होती. पण त्या आनंदापुढे भीती विसरू लागले. हळूहळू 6वा महिना गेला, 7वा गेला, 8वा गेला, 9वा आला आणि अखेर त्या बाळाचा जन्म झाला. बाळाचा जन्म झाल्यानंतर एकच जल्लोष त्या घरामध्ये झाला. इतक्या दिवसापासून वाट पाहत असलेल्या बाळाच्या आगमनानं सगळे खुश झाले. त्यांनी गावभर पेढे वाटले. मूल जन्मल्यानंतर राहील की नाही याची कोणाला खात्री नव्हती. पण मूल देखील सदृढ होतं. अगदी दुसऱ्या दिवशी ते हालचाली करायला लागलं, हसायला लागले. अगदी झटपट ते बाळ वाढायला लागलं. आता मुलाचं संगोपन अगदी व्यवस्थित सुरू झालं. त्याची आई त्याला व्यवस्थित अंघोळ घालायची, तेल लावायची, पावडर लावायची, मालिश करायची, आपल्या पायावर ठेवून अंघोळ घालायची. अगदी व्यवस्थित सुरू होतं. 1 वर्ष गेलं पण कोणाला त्या नवसाची आठवण नाही झाली. मुलगा जवळपास 2 वर्षाचा झाला. नवस सगळे विसरून गेले होते. बाळ झालं. देवानं बाळ दिलं. नवस पूर्ण करणं हे त्यांचं कर्तव्य होतं. पण सगळेजण विसरून गेले होते. आई वडील तर बाळाच्या प्रेमात इतके गुंतून गेले की त्यांना दुसरं काही दिसत नव्हतं. पण ज्या आजीनं त्यांना या देवाच्या नवसाविषयी सांगितलं ती आजी कुठंतरी बाहेर गेली होती. ती जेव्हा घरी आली तेव्हा तिच्या घरी आल्यावर म्हणाली, बाळ खूप छान आहे पण तू तुझा केलेला नवस, असं म्हणताच आईला प्रचंड भीती वाटू लागली. ती म्हणाली, आपलं बाळ होऊन बरेच दिवस झाले पण आपण नवस कसं काय विसरलो. त्या आजीनं तिला विचारलं, किती दिवस झाले बाळ होऊन. ती म्हणाली, जवळपास 2 वर्ष. आजी म्हणाली, तो आजारी पडला होता का. आई म्हणाली, जरा थोडा आजारी होता. त्यावेळेस ती म्हणाली, तुम्ही आता पटकन या देवाचा नवस तो फेडून टाका, अन्यथा या बाळाला आजार पण येऊ शकतं, देवाचा कोप होऊ शकतो. असं म्हणून आजीनं त्यांना सूचना दिली आणि त्या सूचनेनुसार त्यांनी तिथं जाणं गरजेचं होतं. देवाचा नवस फेडणं गरजेचं होतं. पण आईचं मन नाजूक असतं. आपल्या बाळावर येणारं संकट आई कशी झेलू शकत नाही. तिला खूप वाईट वाटू लागलं. तिला वाटायचं की आपलं बाळ इतकं मोठं झालंय आणि आपण त्या नवसापायी नदीत कसं सोडून द्यायचं. कृष्णा नदीला प्रचंड पूर आलेला आहे. धरणाचे दरवाजे उघडले. नदीच्या पाण्याची गावं पाण्याखाली गेलेली आहेत. त्या खळखळ आणि प्रचंड पुराच्या पाण्यात आपलं बाळ कसं सोडून द्यायचं, कसं शक्य होईल.
तिने 1 मिनिट विचार केला. पावसाळा संपल्यानंतर पाणी जेव्हा नॉर्मल होईल तेव्हा आपण जाऊन करू असं वाटत होतं, पण सांगितलं आजीनं, नवस केला नाहीस तर तुझ्या बाळाला आजारपण येऊ शकतं, त्यामुळे भीती वाटू लागली. अखेर तिनं ते नवस फेडण्याचा निर्णय घेतला. तो दिवस उजडला ज्या दिवशी संपूर्ण देशामध्ये चमत्कार व्हायरल होणार होता. देवाच्या तिथं गेली, दर्शन घेतलं, त्या ठिकाणची प्रथा विचारली. तिच्या लक्षात आलं की बाळाला पाण्यात सोडण्यासाठी एका लाकडाचा पाळणा तयार करावा लागतो. त्या पाळण्यामध्ये बाळाला बसवावं लागतं आणि नंतर त्याला सोडून द्यावं लागतं. तिथं काही विशिष्ट प्रकारचे लोक देखील त्या बाळासोबत पाळण्याला धरून त्या ठिकाणी जात असतात, जेणेकरून ते बाळ पुढे वाहून जाऊ नये. पण पुराचा प्रवाह इतका प्रचंड होता की बाळाचं पुढं काय होईल याची कल्पना कुणी नव्हती. जरी 2 माणसं त्या बाळाचा पाळणा घेऊन जाणार होती, तरी त्या माणसासहित ते बाळ पुन्हा वाहून जाऊ शकत होतं. आता ती वेळ आलीच होती. देवाचं दर्शन घेतलं, हात जोडून देवाला विनंती केली, माझ्या बाळाला काही होऊन देऊ नकोस असं म्हणून तिनं पाळणा त्या लोकांच्या हाती सुपूर्द केला. तुम्हीच माझा नवस पूर्ण करा. अखेर त्या लोकांनी तो पाळणा घेतला, त्याला फुगे लावले. बाळाला, ज्याचं नाव वीर होतं, त्याला गंध लावला, पाळण्यात बसवलं. किनाऱ्यावर नदीच्या मधोमध घेऊन गेले. मधोमध जात होते. जात असताना पाण्याचा प्रेशर इतका प्रचंड होता की माणसं गटांगळ्या खाऊ लागली. आई वडील किनाऱ्यावर उभे होते. त्यांच्या मनात प्रचंड भीती बसली होती. आता जर का यांच्या हातून आपल्या बाळाचा पाळणा सुटला तर आपलं बाळ आपल्या हाती लागणार नाही असं त्यांना वाटत होतं. त्यातील एक व्यक्ती जो बाळाच्या पाळण्याला धरून होता, अक्षरशः 2 लोक घेऊन पाळण्यामध्ये गेले, पण एकटा व्यक्तीचा हात सुटला आणि बाजूला होऊ लागला, पण त्यानं पटकन पुन्हा तो बाळाच्या पाळण्यापर्यंत नेला आणि दुसऱ्या व्यक्तीची स्थिती बिकट झाली. काही क्षण कुठलाही आधाराशिवाय पाळणा वाहत होता. तो व्यक्ती सोडून पाळण्याजवळ आला नसता तर पाळणा अतिशय वेगाने इतका लांब गेला असता की कोणाच्या हाती लागला नसता. देवाचा चमत्कार होतो. देवाच्या खऱ्या भक्तांवर देव नेहमी प्रसन्न होत असतो आणि त्यांच्यासाठी हा चमत्कार घडून आणत असतो. अशा पद्धतीचा चमत्कार त्या ठिकाणी घडून आला. काही क्षण तो बाळ मोकळं होतं. बाळ देखील प्रचंड रडायला लागलं, घाबरलं, पण तेवढ्यात त्या पोहणाऱ्या व्यक्तीनं पटकन प्रवाहाच्या उलट्या दिशेनं पोहत जाऊन बाळाला पकडलं. दुसरा व्यक्ती जो खाली बुडलेला होता तोही पटकन हातपाय मारून वर आला आणि पाळण्याला पकडलं. अखेर तो थरार कॅमेरामध्ये प्रचंड लोकांसमोर व्हायरल झाला आणि देशामध्ये चमत्कार व्हायरल झाला. कृष्णामाईचा पाळणा सोडतात. ज्यात त्यांची मुलं नसतील त्याच्यासाठी तिथे नवस बोलला जातो. तिथं पाळणा धरतात. पाळणा धरल्यानंतर नवस फेडायचा असतो. अशा प्रकारची प्रथा तिथं आहे. या पाळण्यात ज्यांना मूलबाळ होत नाही तिथं नवस केला जातो आणि काही विशेष प्रकारची लोक असतात ते या पाळण्याला घेऊन त्या नदीमध्ये जात असतात. तिथं त्या पालकांची मुलाखत देखील घेण्यात आली आणि मुलाखतीत त्यांनी सांगितलं की आम्हाला 21 वर्षापासून मूल नव्हतं, आम्ही सुद्धा पाळणा धरला होता.